जय महाराष्ट्र मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे, की शासनाकडून ई-के-वाय-सी ज्यांची चुकलेली होती, ज्यांचे काही प्रश्न चुकलेले होते, काही जे काही चुका झालेल्या होत्या ई-के-वाय-सी करताना यापूर्वी, त्यांच्यासाठी 6 फेब्रुवारी 2026 पासून ई-के-वाय-सी करण्याची शेवटची संधी शासनाकडून देण्यात आलेली आहे. तर आता ही ई-के-वाय-सी जी सुरू झालेली आहे 6 फेब्रुवारी 2026 तारखेला, तर याची शेवटची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे महिला व बालविकास विभागाकडून. ते आहे 31 मार्च 2026. म्हणजे जे तुम्हाला ई-के-वाय-सी करण्याचं पोर्टलवरती ऑप्शन दिसणार आहे, ते 31 मार्च 2026 पर्यंत दिसणार आहे. जवळपास दीड महिन्याच्या पुढे तुम्हाला कालावधी आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकलेली आहे, त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. त्यासोबतच ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना ई-के-वाय-सी दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी आणि शेवटचा एकदम लाभ देण्याचा एक शेवटचा प्रयत्न आहे शासनाकडून. तर तुम्ही लवकरात लवकर ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे त्यांनी करून घ्यायचे आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहायला मिळेल, जे कालच अपलोड झालेलं आहे. ई-के-वाय-सी कसं करायचं मोबाईलवरून. जर नाही येत असेल तुम्हाला ई-के-वाय-सी करता, तर आय बटनवरती तुम्हाला व्हिडिओ लिंक पाठवण्यात आलेली आहे. तिथं जाऊन तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे, ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे आणि ज्यांचे पैसे आत्तापर्यंत ₹1500 डिसेंबर महिन्याचे पडलेले नाहीयेत, त्यांना सुद्धा हा निधी वितरित केला जाणार आहे. जर तुम्ही पात्र झाले तर. ई-के-वाय-सी तुम्हाला त्यासाठी गरजेचे आहे. सक्सेसफुली करणं, व्यवस्थितरित्या करायचं आहे. प्रश्न जे शेवटचे 2 संभ्रमात टाकणारे होते, ते सुद्धा बदलण्यात आलेले आहेत. त्यासाठी आता कुठलीही काळजी करू नका. अगदी सोपे प्रश्न आहेत. दोन्हीलाही तुम्हाला उत्तर व्यवस्थितरित्या वाचून द्यायचं आहे आणि त्यासोबतच ई-के-वाय-सी प्रक्रियेत तुम्हाला सक्सेसफुली नोंद करून पात्र व्हायचं आहे पुढील हप्त्यांसाठी. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.